शेतकरी मित्रांच्या खात्याला नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला असल्याच्या बातम्या सातत्यानं समाज माध्यमावरून येत आहेत. मात्र शेतकरी ज्यावेळेस खातं चेक करायला जातात तर त्या खात्यामध्ये पैसे दिसत नाहीत. मग ह्या बातम्या दररोज तासाला मिनिटाला येत असताना पैसे जमा झाले असे सरकारकडून सांगितलं जात असताना नमो शेतकरीचा हप्ता अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झालेला नाही. 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्याला हे पैसे जमा होणार असल्याच्या व जमा झाल्या असल्याच्या बातम्याही मध्यंतरी प्रसार माध्यमातून आलेल्या आहेत. आणि सरकारकडून सुद्धा माध्यमांसमोर तसं संबंधित मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्याला नमो शेतकरीचा 8वा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते हे एकत्रित 4,000 रुपये किंवा 6,000 रुपये मिळतील असंही सांगितलं गेलं. मात्र तेही पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्याला आलेले नाहीत. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडूनच सांगण्यात आलं होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होईल. 7वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर जवळपास त्याच्यामध्ये 3 महिन्याचा कालावधी निघून गेला. आता फेब्रुवारी महिना हा संपत आलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये पीएम किसानचा जो काही 22वा हप्ता आहे तर तो 22वा हप्ता 20 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान जमा होईल असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र राज्य सरकारचा नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आणि पीएम किसानचा जो काही 22वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. तर फेब्रुवारी महिना आता संपत आलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्याला हे दोन्ही हप्त्यांचे मिळून 4,000 रुपये येणं एकत्रित येणं आवश्यक आहे. मात्र सरकारकडे पैशाची तरतूद नसल्यामुळे सरकार हे प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळं ह्या फक्त केवळ चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देऊन शेतकऱ्यांची कुठेतरी एक प्रकारे भावनिक फसवणूक केली जात आहे. मग याच्यामध्ये प्रसार माध्यमांचा सुद्धा मोठा रोल आहे. प्रसार माध्यम सुद्धा अलीकडच्या काळामध्ये जी काही प्रसार माध्यम फोफावलेली आहेत की ज्याच्यामध्ये कुठलेही संपादकीय संस्कार होत नाहीत किंवा त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही, तर अशी ही प्रसार माध्यम कुठल्या तरी जुन्याच व्हिडिओच्या ऑडिओच्या क्लिप घेऊन त्या कुठेतरी अपलोड करतात आणि त्या पद्धतीनं अशा चुकीच्या आणि खोट्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या देतात. आणि मग याच्यामुळे नुकसान काय होतं की शेतकऱ्याला वाटतं की 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत, बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत, आपल्या खात्याला का जमा झालेले नाहीत याची माहिती नसते. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण किसान आयडी कार्ड काढलं नसेल किंवा आपली कुठेतरी केवायसी चुकली असेल किंवा बँकेच्या खात्यामध्ये कुठेतरी आपली त्रुटी असेल आणि मग अशा गोष्टींमुळे शेतकरी काय करतात की मग आपल्याला जी काही कामं करायची शेतातली कामं असतात किंवा नियमित कामं असतात तर ती कामं सोडून मग आपण त्या ऑनलाईन सेंटरवर जातो किंवा बँकेत जातो. गरज नसताना कारण नसताना त्या ठिकाणच्या चक्रा मारतो आणि मग अशा स्थितीमध्ये आपलं कुठेतरी एक कामाची बुडवणूक होते आणि आर्थिक फसवणूक सुद्धा होते. तर अशा अफवांपासून गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि ज्या काही सरकारकडून ज्या काही अधिकृत बातम्या दिल्या जातात तर त्याच्यासाठी सरकारची जी काही पीएम किसान नमो शेतकरीच्या संबंधाने किंवा लाडक्या बहिणीच्या संबंधाने ज्या काही अधिकृत वेबसाईट आहेत तर या वेबसाईटवरच अधिकृत माहिती असते किंवा सरकारकडून जे काही सरकारचे पोर्टल आहेत तर त्याबाबत सरकारकडून ती माहिती प्रसारित केली जाते किंवा जे काही संबंधित मंत्र्यांचे अधिकृत हँडल असतील, न्यूज पोर्टल असतील तर त्या माध्यमातून ती बातमी येते. बाकी अशा चुकीच्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. याच्यामुळं होतं काय की आपली कुठेतरी भावनिक फसवणूक होते, आर्थिक लुबाडणूक होते आणि याच्यामुळे आपला कामाचा वेळही वाया जातो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना लाईक शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.